नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असे सांडग्याचं कालवण. तर आता याची तयारी करून घेऊया आपण. आता इथे मी एक मीडियम आकाराचा मोठा कांदा घेतलेला आहे आणि याला असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. तसं सांडगे करायचे म्हणलं की फार काही मसाला आपल्याला करावा लागत नाही. अगदी तुम्ही थोडासा कांदा टाकून फोडणीला टाकलात आणि त्याच्यावरती सांडगे भाजून टाकलेत की आपलं हे कालवण तयार होत असतं. आता इथे आपण एक कांदा चिरून घेणार आहोत. फक्त एवढाच आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. बाकी बाकी जास्त काही असे मसाले आपल्याला याच्यामध्ये लागणार नाहीयेत. कांदा व्यवस्थित असं बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा आपला असा व्यवस्थित असा चिरून झालेला आहे. आता आपण सांडगे जे आहेत ते छान असे भाजून. आता इथे मी एक लोखंडाचा आपला आयर्न तवा ठेवलेला आहे. तवा छान असा गरम झाला की मग याच्यामध्ये आपण सांडगे जे आहेत ते थोडे भाजून घेणार आहोत. सांडगे भाजल्यामुळे की काय होतं की शिजले की कधी कधी ते विरघळतात. तर त्याच्यामुळे ते तसं न होण्यासाठी सांडगे जे आहेत ते कधीही चांगले भाजून घ्यायचे. म्हणजे असे जास्त असे शिजले की त्याचं असं पिठलं वगैरे होत नाही. असे ते असे छान असे शाबूतच राहतात. त्याच्यामुळे थोडेसे असे भाजून घ्यायचे. असं डाग येईपर्यंत भाजायचं आहे. मस्त असं त्याच्यातून खमंग वास यायला लागला की समजून जायचं सांडगे जे आहेत आपले भाजून झालेले आहेत. अजून थोडस 1-2 मिनिटं याला मी छान असं भाजून घेते. आता हे बघा, असे छान असे आपले सांडगे भाजून झालेले आहेत. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सांडगे आपले आता सगळे काढून झालेले आहेत. फोडणीसाठी आता इथे मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित असं छान गरम झालं की मग इथे आपण जो कांदा कापून ठेवला होता तो टाकायचा आहे. कांदा जो आहे तो छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान परतायचा आहे. सांडगे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण वाळवणाच्या गोष्टी बनवतो त्यात प्रामुख्याने हा एक महत्वाचा एक पदार्थ म्हणून बनवलाच जातो. आणि हे कसं की तुम्हाला 1-2 वर्ष टिकणारा असतो. त्याच्यामुळे अगदी तुम्हाला भाजीला कधी काही नसेल तर तुम्ही एखाद वेळेला हे असं सांडग्याचं कालवण किंवा सांडग्याची भाजी बनवलीत तर मस्तच एकदम, म्हणजे अगदी भाजीला छान उत्तम पर्याय आहे. आणि चवीला सुद्धा असं वेगळं काहीतरी असं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे सांडगे बनवून खाऊ शकता. कांदा जो आहे तो आपला छान असा परतून झालेला आहे. छान असा त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. हे बघा, कांदा जो आहे तो आपला छान असा व्यवस्थित असा ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे आधी भाजलेले सांडगे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. आता हे 2 मिनिटासाठी तर तेलामध्ये आपला जो सांडगा जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे पुन्हा एकदा. आता 2 मिनिटासाठी मी छान असं परतून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याला काही फारसे असे मसाले करावे लागत नाही किंवा वाटण वगैरे असं काही करावं लागत नाही. याच्यामध्ये तुम्ही आपलं नॉर्मल तिखट मीठ टाकून सुद्धा आपण हे बनवू शकतो. आता इथे मी 2 चमचे आपला घाटी मसाला टाकलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता हे थोडंसं परतून घ्यायचं. मसाले सगळीकडे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला जेवढं पातळ करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. इथे 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित असं मी ढवळून घेते. हे बघा, अशी छान अशी आता याला उकळी सुटलेली आहे. आता उकळी फुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे कूट टाकायचं आहे. तुम्हाला किती घट्ट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कूट कमी जास्त करू शकता. अगदी खूप जास्त तुम्हाला जर घट्ट बनवायचं नसेल तर थोडंसं कमी कूट टाका. म्हणजे तुम्हाला छान असं जसं तुम्हाला हवं तसं पातळ असं बनतं. मस्त असं शिजल्यानंतर याची छान अशी लपटप अशी मस्त अशी रस्सा भाजी बनते ना, तसं मस्त बनतं. हे बघा, आपल्या मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत.